तुम्हा पासवे इच्छित असे दान, अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम दे. देवा दिलं तर हृदयनम रक्ताच्या पिंडामध्ये विराजमान असणार त्या भगवंताचं दर्शन मला घेऊ दे. आणि देवा दिलं तर या मुखामध्ये, या वैखरीमध्ये नको, मध्यमेमध्ये नाही, पश्चंतीमध्ये नाम दे. आमचं नाम आहे पण केवढ्या पुरतं आहे? फक्त मध्यम पश्चंतीमध्ये नाही, वैखरीमध्ये आमचं नाम आहे. म्हणून ते म्हणतात नये काकुलती गर्भवासासाठी. किती वेळा जन्म यावे, किती व्हावे पजित, मला कितीही वेळा मी पुन्हा येईल. म्हणजे मी इथं नाही म्हणत, म्हणजे मी पुन्हा येईल. म्हणजे असं जगद्गुरु तुकोबराय म्हणतात की मला जरी पुन्हा पुन्हा जन्म दिला, गर्भवास दिला, नाही का. आता ही इंटेस्टाईन आहे, युट्रस आहे, युट्रसमध्ये इंटेस्टाईन, गर्भोदक वगैरे, आणि हा नरकवास आहे. तरी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात मला कितीही वेळा नरकवास भोगावा लागला तरी चालेल, पण मी काकुलते येणार नाही. नये काकुलते गर्भवासासाठी, न धरी हे पोटी भय काय. देवा मला भीती वाटणार नाही, किंवा मला कोणी गर्भवासाची भीती दाखवू नये. कशासाठी? अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम. आणि त्याच्या पुढे सांगतात देवा मला जर तुका म्हणे माझं उदंड ये भडे केवढे, जर देवा मला तू एवढं आयुष्य दिलंस, कशासाठी? तर अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम. तर देवा मी तुझ्या समोर नाचल्याशिवाय राहणार नाही, असा या 4 चरणाचा मतीत अर्थ. विठ्ठला विठ्ठल मोजून अर्धा तास कीर्तन होणार आहे, कारण मला तर पुढे 7 तास जवळजवळ जायचं आहे. सकाळी काल्याचं कीर्तन आहे, तरी देखील थोडं ऐका, चांगलं ऐका. किती सांगितलं तरी सीतारामाची कोण शेवटपर्यंत रेडिओ गेलं तरी कळत नाही. आणि माझ्यासारख्या कीर्तनकाराने किती सांगून किती कळणारे मला माहीत नाही. परंतु आज सुंदर अशा वातावरणामध्ये असणाऱ्या भगवतीच्या प्रांगणामध्ये, जिथं दिव्य प्रचिती आत्मबोध आहे, जिथं समाधी आहे माझ्या नाथांची, आणि अशा भव्य आणि दिव्य असणारा हा सोहळा, सुंदर अविरत 19 वर्ष चालणारा हा सोहळा, आणि 19 वर्ष अविरत आपली आहुती वेळेची देणारे, आमच्या समोर बसणारे, ज्यांनी आम्हाला आई म्हणून संबोधावं असे आमचे असणारे, आमच्या भागाचं भूषण असणारे, आमच्या आळंदीचं भूषण. मी उगीच कौतुक करत नाही, कौतुक करायला मला पण आवडत नाही, पण जसं आहे ते बोललं तर पाहिजे महाराज. आणि खरोखर त्यांच्या माध्यमातून मला आज इथं येण्याचा वेळ मिळालेला आहे, किंवा हे कीर्तनरूपी सेवा, तुमची सेवा करण्याचा अलभ्य लाभ या ठिकाणी मला प्राप्त झालेला आहे. म्हणून प्रथमतः सुंदर असं ज्यांच्या मुखातून, आता नाव गंभीर आहे पण सिंपल बट स्वीट हार्ट गॉड ड्युटी माय डिअर चाइल्ड. महाराज कसं यांचं आर्ट ऑफ थिंकिंग, आर्ट ऑफ लाईफ, आर्ट ऑफ थॉट्स, व्हॉट इज द मिशन ऑफ लाईफ. म्हणजे यांचं लाईफच मिशन आहे. साधन मृदुंग आहे आणि साध्य परमात्मा आहे. महाराज वाजवा की आता तुम्ही ध्यानावर घ्या. कसे महाराज, मला हेल्थ डिपार्टमेंट मध्ये बोलायची सवय आहे. महाराज मला का बोलावं वाटतं, कारण नाव गंभीर पण सुंदर, मुखातून मुखी अमृताची वाणी. बाबा उगीच कौतुक करत नाही. मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणे, सर्वांगणी निर्मळ आणि चित्त जैसे गंगाजळ. आणि हे चित्त कोणाचं गंगाजळासारखं होतं महाराज सांगू का? मी शिवचरित्र पण गाते. जे ज्ञानवंत, गुणवंत, शीलवंत, जातीवंत, धर्मनिष्ठ, निश्चयाचा महामेरू, बहुत जनांचा धारू, अखंड स्थितीचा निर्धारू, मराठमोळ्या जनतेचा जिवंत जागता परमेश्वर छत्रपती शिवाजी राजे. आणि त्यांच्यासाठी शब्द होते मुखी अमृताची वाणी, देह देवाची कारणे. पण मी आज आमच्या महाराजांसाठी बोलते मुखी अमृताची वाणी आणि देह देवाची कारणे. खूप नाव महाराज, खूप नाव आहे. धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता. आई सुद्धा आणि बाप सुद्धा काय सुंदर आहे, खूप सुंदर आहेत. साठविलं त्या कुशीची लाज बाळाने राखली. खरोखर आज त्यांना किती वेळा अभिवादन करावं, मन भरून येतं महाराज. आई हा शब्द त्यांनी बोलला की अंतकरणाला पाहणं फुटतं. कारण माझा जरी एक गेला तरी मला हजारो मिळाले त्यांच्यासाठी. म्हणून महाराज खूप मिळाले बाबा, खूप मिळाले. आज इथं उभे आहे ना, आज इथं उभे आहे ना, तर केवळ या लेकरांमुळे उभे आहे. नाहीतर माझ्यासारखं दुःख कोणाच्या वाटेल नाही. कारण देवभक्ता लागी करुणे दी संसार महाराज. पण माझ्या आळंदीचे सगळे महाराज मंडळी खूप प्रेम. आई शब्द, अंतकरणाचा उल्हास, अंतकरणाची प्रसन्नता, अंतकरणाची आत्मीयता
पण त्याच्यात न वेळ घालवता आता पुन्हा या ठिकाणी असणारे आमचे प्रशांत दादा, हरिभक्तपरायण आदरणीय श्रद्धेय प्रशांत दादा आणि हरिभक्तपरायण आमचे रामदास दादा. खरोखर त्या दादांचं बोलण्यातून असं आलं, दुसरे दादा त्या ठिकाणी होते, ताई आमची गरिबाची झोपडी आहे, पण मी बोलू राजासची महाली सौखे कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या, पाहुणी सौख्य माझे देवेंद्र तोही लाजे, शांती सदा विराजे या झोपडीत माझ्या. मलाच खूप समाधान वाटलं, कारण कसं जाता तरी सुखे जा, मी सुखाने आले हो, मला असं वाटलं मी माहेरला गेले होते काय. जाता तरी सुखे जा, येता तरी सुखे या, कोणावरी न बोजा. रामदास दादा कुठे गेले? कोणावरी न बोजा या झोपडीत माझ्या, पाहुणी सौख्य माझे, नाही का देवेंद्र तोही लाजे. महाराज ती झोपडी नाहीये, तो अध्यात्माचा बंगला आहे महाराज. तुमच्या घराचा दारवण, उगीच कौतुक करत नाही, मला पुन्हा बोलवू पण नका, मी म्हणतच नाही, पण मला एक सांगायचंय, तुमच्या घराचा दारवंटा भक्तीचा आहे, तुमच्या घराच्या खिडक्या सदाचाराच्या आहेत, तुमच्या घराच्या भिंती नीती मूल्यांच्या आहेत, आणि तुमच्या घरामध्ये असणारी ती सुनबाई आहे ना, उमटती ठसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे, ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. महाराज उगीच कौतुक करणं नाही, घराला शोभा कशाने असते? संस्काराने असते महाराज. आम्ही मोठ्या मोठ्यांच्या बंगल्यात जातो, कुत्रच दारात बांधलेलं असतं महाराज, कुत्रच दारात असतं, तेच स्वागत करतो, आणि मग बोलावं लागतं, या ना महाराज आले, कुत्र समोर आले. महाराज केवढं प्रेम, केवढा आनंद, नाही का. म्हणून भूमीवरी पडावे. मला असं वाटलं, मला उद्या कीर्तन नसतं ना बाबा, उद्या खाल्याचं कीर्तन असतं, मी आज मुक्कामच केला असता, मला जाऊशीच वाटणार. भूमीवरी पडावे, ताऱ्यांकडे पाहावे, आणि काय करावं, काय करावं महाराज? भूमीवरी पडावे, ताऱ्याकडे पाहावे, आणि मुखी नाम घ्यावे, असं तुमचा असणारा सगळा या सोहळ्याचा व्यवहार आहे महाराज. तुम्ही सिंपल बट स्वीट आहात, गोड आहात महाराज. काय कमवायचं जीवनामध्ये, काय मिळवायचं जीवनामध्ये, काय प्राप्त करायचं जीवनामध्ये महाराज, ते आपल्या या भागाकडून शिकावं महाराज. तुम्ही म्हटलं तर असा असा भाग आहे, पण मला असं वाटतं खूप प्रेम, खूप प्रेम आहे, तर खूप प्रेम अंतरीची घेतो गोडी, पाहता पाहता श्रीमुख सुखावले सुख. सुंदर अशा वातावरणामध्ये म्हणून आमचे रामदास दादा असतील, आमचे प्रशांत दादा असतील, आणि या सोहळ्याचे संयोजक, नियोजक, आयोजक सर्व मंडळींना या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करते. त्याचप्रमाणे आमच्या 2 सखी मला मिळाल्या, 5 दिवस तुम्हाला त्यांचं नाव माहीत असेल. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, बस एवढंच बोलते ताई तुमच्यासाठी, मी काही देऊ शकत नाही. प्रेमाचे 2 शब्द देते, तुम्ही माझ्या आणि मी तुमची. आणि तुमच्या बरोबर असणाऱ्या 15 वर्ष माझ्याबरोबर अविरत गायन करणाऱ्या आकाशवाणीवर आजही त्यांचे नाद घुमतो त्या ताई हरिभक्तपरायण नंदाताई कुंभार. आणि या ठिकाणी आज माझ्या समवेत बसलेले आहेत, जे हिंदुत्व, हिंदू राष्ट्र परिषद, हिंदुत्वाची धुरा हातामध्ये घेऊन गोरक्षक म्हणून, एक हिंदुत्व म्हणून, नाही का, हिंदूला जागा करण्याचं कार्य, नवे नवे अनेक कार्य त्यांचे या महाराष्ट्रामध्ये चालू असतात. लहू जिहाद त्याच्यामध्ये उडी घेणारे हरिभक्तपरायण आमचे गणेश महाराज निकम, त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. कारण महाराज कुठे गेले तरी मैं हिंदू हो, मैं हिंदू हो. आता राम मंदिरामध्ये गेलो तर तिथं सुद्धा त्यांचं तेच चाललं होतं. त्याचबरोबर एक भक्त आहेत देवाचे, आणि काळे महाराज या ठिकाणी आलेले आहेत, आणि आमचे बॉडीगार्ड 2 आहेत, त्यांना देखील अभिवादन करते. बाबा आपलंच हे आहे म्हणून सर्वांना, माझ्या लेकीला आता जास्त बोलत नाही, वेळ फार कमी आहे. सर्वांना पुनश्च एकदा, खूप सुंदर आहे, आमचा आवाज गेलेला आहे, पुनश्च एकदा सगळ्यांच्या चरण कमलावर या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करते. एका भाग्याची आहे व तिचा पती तिचा देव, जरी अण्णा नसले विश्वस्त बणेश्वर सेवा ट्रस्ट नसले तरी नाव घेणं अनिवार्य आहे. त्यांना या ठिकाणावरून अभिवादन करते. आणि पंचक्रोशीमधून आलेले सर्व माय बाप आई, तुमच्या चरणावर माझ्या देवीच्या साक्षीनं, तुमच्या हृदयनाम रक्ताच्या पिंडामध्ये तिचं दर्शन घेऊन तुमच्या चरणावर या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करते. आणि माझ्या सेवेला सुरुवात विठ्ठला अभंग जगद्गुरु तुकोबरायचं आज मागणी परत अभंग. मला तर खरं येताना मी भोगतो ना घडीच बोलले पटकन, कारण ते नेहमी नेहमी तेच लक्षामध्ये येत आहे. आजचा दिवस मागणी परत आहे, लिखित नियम नाहीये, परंतु नियम आहे संप्रदायाचे, नित्य नेहमी आम्ही तो प्राणी दुर्लभ. महाराज कीर्तनाचे 150 नियम आहेत, आणि मी कीर्तन सांग, आणि या गादीवर उभी असताना महाराज, जरी मी अभ्यास आळंदीला केला नसला तरी या गादीचे नियम पाळून आहे.
त्याचं कारण असं आहे, या गादीवरती देव धर्म संत शास्त्र जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग, तेथे पांडुरंग, जेथे कीर्तनाची जागा तेथे पांडुरंग, तेथे पांडुरंग, तेथे पांडुरंग. जेथे कीर्तनाची जागा, ही जागा कोणती आहे महाराज? कीर्तनाची गादी कोणाची? 19 संन्याशापैकी 6 नंबरचे संन्यासी, त्यांची ही गादी आहे. आणि या गादीवरती एकही शब्द आपण वेगळा या ठिकाणी घेतला 42 गायी कापल्याचं पाप लागते असं वेद व्यास सांगतात. म्हणून या गादीवरती फक्त देव आहे, धर्म आहे, संत आहे, शास्त्र आहे. आणि बाकीचं काही बोलायचं झालं तर या गादीच्या खाली उतरल्यानंतर या ठिकाणी बोलावं. म्हणून आज सेवेसाठी जो अभंग घेतलेला आहे, भोगतन घडे संचिता वाचणे. महाराज या ठिकाणी ऐका, मला आता थोडं बोलावं लागणार आहे. अभंगामध्ये एकाच शब्दावर कीर्तन होणार आहे, होईल तो भोग, बस पुढं नाही. कारण त्याचं प्रचिती आत्मबोध आणि तत्व सांगताना मला एवढा वेळ मिळणार नाही. मला या ठिकाणी सांगायचं आहे, भगवंत आणि देवाचा संवाद चालू आहे. माझे जगद्गुरु तुकोबरी जेव्हा पंढरपूरला जातात तेव्हा विश्वाच्या मालकाशी संवाद करतात. आता संवाद वेगळा आहे आणि वाद वेगळा आहे. आणि कीर्तनामध्ये अनुवाद, संवाद, वाद ज्याचे 4 प्रकार आहेत. मग या ठिकाणी जगद्गुरु तुकोबऱ्यांचा संवाद चालू आहे. आणि आपला सुद्धा काय चालू आहे? घालू आवडीने, करू आवडीने वाद, संतांनी वाद घातला. इथं देवानं सुद्धा काय होतं महाराज ऐका, विचाराची लोक एकत्र आली तर संवाद अनुवाद होतो आणि 36 एकत्र आले की वाद निर्माण होतो महाराज. पण मला या ठिकाणी सांगायचे, अष्टादश संतांनी अनुवाद पण केला, वाद पण केला आणि संवाद पण केला. का केला? कारण जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती, जगाच्या कल्याणासाठी देवाशी संतांनी वाद पण केला. आता वादाच्या भरपूर या ठिकाणी म्हणजे उदाहरणं देता येतील, पण तत्पूर्वी आपण एकच घेऊया. वाद कोणी केला तर जनाबाई महाराजांना वाद केला, नाही का? वाद केला, भगवंताला बोलवलं कारण दळताना कांडताना जनाबाई महाराज देवाला बोलवायच्या, दळिता कांडिता तुझं गायना आनंद,
वाद सगळ्यांना माहित आहे, बरोबर आहे. देवानं शेला विसरावा, अलंकार विसरावे आणि देवानं निघून जावं, वाद घेऊन जावे. जनाबाई महाराजांनी देवाशी वाद केला. आता जनाबाई महाराजांनी ज्या पद्धतीनं देवाशी वाद केला ते आमच्या मुखातून इथं निघता कामा नये. आम्ही तेवढ्या अधिकाराच्या नाहीत. कारण समाजामध्ये नाही का कीर्तन करत असताना आपली तेवढी पात्रता जनाबाई महाराज म्हणजे प्रमोच्च अवस्थेला प्राप्त झालेला अधिकारी स्त्री आहे महाराज. जनाबाई महाराज सामान्य नाही. मराठवाड्यातल्या गंगाखेडच्या कन्या महाराज झाल्या. व्यासपीठ चालवलं जनाबाई महाराजांना. सामान्य होतं का महाराज? नाही ना. जनाबाई महाराजांना देव दळू लागायला येतात. त्याचं एकच कारण होतं, अविरत भगवंताची केलेली सेवा. भगवंतानं सर्वांना फसवलं पण जनाबाई महाराजांना फसवता आलं नाही. त्याचं कारण असं होतं, भगवंताला आईला सुद्धा भगवंतानं फसवलं आणि सांगितलं, आई मी माती खाल्ली नाही. पण इथं मात्र जनाबाई महाराजांनी धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. धरिला पंढरीचा चोर. हृदया पंढरीचा चोर. महाराज एवढं नाही, स्वहम अहम ब्रह्म स्वहम शब्दांचा मारा केला आणि आत विठ्ठल कोंडीला. जनाबाई महाराज म्हणतात, देवा तूच ब्रह्म झाला तर मी काही करू. एवढा अधिकार जनाबाई महाराजांचा. देवा स्वहम अहम ब्रह्म. देवानं सांगितलं, अगं जणे तू ब्रह्मपदावर बसते, मग मी काही करू. भांडण झालं. एवढंच नाही महाराज सांगून जाते, चोखोबा महाराजांचं पूर्ण कुटुंब देवाशी भांडतं. कसं भांडलं? ज्या वेळेस बिदरच्या भाच्यानं चोखोबा महाराजांना साखळदंड लावले. मी भोग सांगणार आहे. साखळदंड लावल्यानंतर महाराज कर्ममेळा वस्तीवर गेला, पाड्यावर गेला, पळत पळत गेला. आई 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 बाबांना वाचवा, बाबांना वाचव. आई पिठाचा हात घेऊन सोयराबाई बाहेर आली आणि बाहेर आल्यानंतर पाहिलं, चल बिदरच्या भाच्यानं साखळदंड माझ्या बाबांना लावलेले आहेत. महाराज कर्ममेळा आणि सोयरा दोघही पळत आले आणि पळत आल्यानंतर पाहिलं तर साखळदंड लावलेले आहेत. बैल जोडी पुढे लावलेली आहे आणि दुपारच्या 12 वाजलेले आहेत. पण महाराज मग सोयरा देवाशी भांडते, कर्ममेळा देवाशी भांडतोय, वाद घालतात. कर्ममेळा म्हणतो, एवढा मोठा देव पण माझ्या बाबांना रात्रंदिवस भजन करावं, पण देवानं माझ्या बापाला बांधलं तरी सोडवलं नाही. आणि सोयरानं म्हणावं, गावात कुणी तुकडा दिला नाही. अरे पोट पुसण्या, तू चतकोर भाकरी मागायला माझ्या वाड्यावरती आला. तेव्हा चोखोबा महाराज म्हणतात, अगं हा जगाचा प्रेणिता आणि प्रेमाचा भुकेला विठू माझा शिव्या देऊ नको. सगळे भांडत होते पण महाराज 1 इंच सुद्धा बैल पुढं सरकत नव्हते. त्याचं एकच कारण होतं की जगाचा मालक जोकड धरून पुढं उभा होता. पण वाद मात्र अख्ख्या कुटुंबानं घातला. असाच वाद अष्टादश संतांना घातला आणि हाच वाद जगद्गुरु तुकोबारायांनी काय केलं, देवाशी घातला. आणि देवाला काय म्हटले, अभंगाचं पहिलं होईल तो भोग होईल
होईल तो भोग भोगिना पुला न घाले विठ्ठला भार तुझा. देवाला सांगितलं माझे भोग जीवनात नाही, तुझ्यावर मी भार टाकणार नाही. कारण देवा चतुर्युगामध्ये मी तुझ्यावर भार टाकले नाही, आता काही घेणं देणंच नाही तुझ्यावर भार टाकण्याचा. विचार करा, जे जे झाले अवतार तुका त्यांच्या बरोबर. कोणाच्या बरोबर होते? कोणाच्या बरोबर होते? बोला ना जरा, बोला ना. कोणाच्या बरोबर होते? देवाच्या बरोबर होते. महाराज चतुर्युगामध्ये पहिल्या अवतारापासून ते शेवटच्या अवतारापर्यंत जगद्गुरु तुकोबरायांना कधीही देवाकडे मागितलं ते जगासाठी, जगाच्या कल्याणासाठी मागितलं. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा होईल तो भोग भोगीना पुला. कारण जीवनामध्ये भोग येतात, त्याचं कर्मकांड असायचे, नित्य कर्म, नैमित्य कर्म, काम्य कर्म, प्रायश्चित्त कर्म आणि निषिद्ध कर्म. म्हणून महाराज जीवनामध्ये जे भोग येतात ना, हे अगाक्रमे जीवरावे, का सुख दुःख फळा यावे, का भोगावया यावे देहा येत. आपल्याला कारण संसार एक नदी आहे, सुख दुःख दो किनारे, ए न जाणे कहा जाइए कोई नाही बतलाय. म्हणून ऐका, आता तुम्हाला सांगून जाते, थोडं चिंतनामध्ये जाते की जगद्गुरु तुकोबराय देवाकडं मागतात. काय मागतात? अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम मागतात. मागण्याचे प्रकार किती आहेत? मागणारे किती लोक आहेत? तर मागणारे लोक 4 आहेत. समाजामध्ये जर विचार केला, मागणारी लोक किती आहेत गणेश दादा? 4 लोक आहेत. हा, एक पामर आहे, एक जिज्ञासू आहे, एक विषयी आहे आणि एक मुक्त आहे. आता बघा, आपण कोणत्या लाईनीत बसतो की ज्याचं त्याने अनुमान प्रमाण लावा, नाही का? मागणाऱ्यापैकी तसे जगद्गुरु तुकोबराय कोणत्या वर्णामध्ये येतात? तर 4 प्रकारची लोक समाजामध्ये आहेत. एक आहे जिज्ञासू, नाही का? जिज्ञासू आहे, त्याला काहीच घेणं देणं नाही देवाशी, नाही का? तो देवच मानत नाही. असे किमान 2% तर असतील, ते म्हणतात देवच नाहीये, त्याच्यामुळे मागण्याचा प्रश्न येतच नाहीये. दुसरा आहे पामर. आता पामर आहे ते आपल्यासारखे म्हणजे संतांकी मागतात देवाकडे, पण काय मागतात? काय मागितलं पाहिजे, कोणाकडं मागितलं पाहिजे, कशासाठी मागितलं पाहिजे, याच्यावर मागणं अवलंबून आहे. मग ते कोण आहेत? तर ते जिज्ञासू आहेत. आता विषयी जी लोक आहेत, ते विषयी लोक आहेत, ते आपल्या संसारासाठी मागतात, प्रपंचासाठी मागतात, ते विषयी असतात. आणि 1 नंबर आणि शेवट नंबरचे मागत नाहीत. कारण शेवट नंबर आहे ते मुक्त आहे. आणि मुक्त कोण आहेत? मुक्त मागत नाही. बेहती गंगावर चलता साधू मुक्त मागत नाहीत. कारण जे भगवत भजन करीती तया भागवत म्हणती, मुक्तीवरी भजन युक्त महाभागवत उद्धवा, जो बोधीचा केवळ होणे असे जो निष्फळो, त्यावरील भजन शिळो माझी ठाई, नाही का? ओमटती तसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. जो मुक्त आहे ना, आणि तो मुक्त कसा असतो? तो काहीच मागत नाही, कारण तो मुक्त अवस्थेला गेलेला असतो. आणि पहिला जो आहे तो देवच मानत नाही म्हणून मागत नाही. आणि जो जिज्ञासू आहे तो देवाचंच मागतो आणि देवासाठीच मागतो. आणि आमच्यासारखी विषयी लोक, संसारिक लोक कशासाठी मागतात? स्वतःसाठी मागतात, स्वतःच्या संसारासाठी मागतात. पण जगद्गुरु तुकोबराय यापैकी सांगतात की माझ्या वडिलांची मिरासी गा देवान तुझी चरण सेवा पांडुरंगा. विश्वंभर बाबा आणि अमाई मातेपासून ते आतापर्यंत 8 पिढ्या देवा मी काही माझ्या वडिलांनी मागितलेलं नाहीये. एवढंच नाही तर ते पुढेही सांगतात की एवढंच नाही, 8 पिढ्या सोडून द्या, पण मी चतुर्युगामध्ये काही मागितलं नाही. चतुर्युगामध्ये काही मागितलं नाही. आपण नेहमी वरचं बोलतो, पण थोडा जर विचार केला, जगद्गुरु तुकोबराय
देवाबरोबर चतुर्युगामध्ये होते. सत्ययुगामध्ये होते का? मला द्या ना उत्तर जरा. सत्ययुगामध्ये कोणत्या अवतारामध्ये होते? इकडं उत्तर नाही मिळत. बरं असू द्या. सत्ययुगामध्ये देवाचा अवतार नरसिंहचा अवतार आणि प्रल्हादाचा अवतार. प्रल्हादाच्या अवतारामध्ये ते युग होतं सत्ययुग आणि त्या सत्ययुगाचं आयुष्य होतं 17,28,000 वर्ष होतं. आणि त्या सत्ययुगामध्ये देवानं 4 अवतार घेतले. एक वराह अवतार, मत्स्य अवतार, कुर्म अवतार आणि नरसिंह अवतार घेतला. आणि त्या सत्ययुगामध्ये भक्त प्रल्हाद म्हणून अवताराला आले. पण देवा भक्त प्रल्हाद सांगतात, म्हणजे जगद्गुरु तुकोबराय देवाशी संवाद करताना ताई सांगतात की देवा मी भक्त आणि तू देव म्हणून अवताराला आला. पण देवा मी त्याही वेळेस मला किती वेळा मारण्याचा प्रयत्न केला, पण देवा मी तुझ्याकडे काय मागितलं नाही. देवा ठीक आहे. त्याच्यानंतर जो कृतयुगातला अवतार तुझा होता, कृतयुगाचं आयुष्य होतं 12,96,000 वर्ष. कृतयुगाचं आयुष्य होतं. माणसाचं आयुष्य होतं 10,000 वर्ष. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष बाबा. आणि पुण्य होतं सत्ययुगामध्ये. किती पुण्य होतं? 100%. सत्ययुगामध्ये पुण्य. आता बघा, आता जे वातावरण आहे ना, आता जे युद्ध चालू आहे ना, जो कोरोना येऊन गेलाय ना, आता जो आजार येणार आहे ना, म्हणजे तुम्ही घाबरू नका. पण म्हणजे हे जे घडतं आहे ना, याचं एक कारण पापाच्या राशी खूप मोठ्या व्हायला लागलेल्या आहेत. म्हणून हे विश्व आता कोणत्या मार्गाला चाललेलं आहे? 5,121 वर्ष कलियुगाचं आता चालू आहे. म्हणून तुम्ही या कलियुगामध्ये आपण नेमकं कसं वागायचं ते मी ह्या चिंतनातून तुम्हाला सांगते. सत्ययुगामध्ये माणसाचं आयुष्य होतं 1,00,000 वर्ष. कालमर्यादा होती 17,28,000 वर्ष. पुण्य होतं 100%. कृतयुगामध्ये आलो. कृतयुगामध्ये आपलं आयुष्य होतं 10,000 वर्ष. कालमर्यादा होती 12,96,000 वर्ष. पुण्य होतं 75% आणि पाप होतं 25%. आणि देवाचा अवतार होता प्रभूंचा. घरी अवतार विश्वतारावया किंवा धर्मरक्षावया अवतार केशी. झालं कृतयुग. आता आलं द्वापार युग. आता प्रभू रामचंद्रांच्या अवतारामध्ये जगद्गुरु तुकोबरायांचा अवतार कोणता होता? अंगत होता. म्हणजे त्याही वेळेस मागितलं नाही देवा, मी त्याही वेळेस मागितलं नाही. माझ्या बापाला तू मारलं देवा, कपटानं मारलं. वालीला मारलं नाही का? वालीला मारलं देवा, तू कपटानं मारलं माझ्या बापाला. आणि तू मला सांगितलं की तुला किष्किंधा नाही, पण तुला लंकेचा राजा करतो देवा. कोणी सांगितलं? देवानं सांगितलं तुला लंकेचा राजा करतो. पण देवा मला जर लंकाच घ्यायची असती तर देवा माझा बाप एवढा शक्तिशाली होता की रावणाला, ऐका नीट ऐका, चांगलं ऐका, रावणाला काखेत धरून माझ्या बापानं वालीनं 7 वेळा समुद्राची अंघोळ केली होती. मग तुम्ही सांगा, तुम्ही काही मला सांगता की तुला लंका देतो म्हणून, पण देवा तुझी चरण सेवा पांडुरंगा. म्हणून देवा मला आता लंका नको. माझ्या बापाला जरी मारलं तरी माझ्या हृदयामध्ये तुम्ही बसलेले आहात. म्हणून देवा मला फक्त तुझ्या चरणाची सेवा पाहिजे. मग जगद्गुरु तुकोबर हे म्हणतात देवा त्यावेळेस मी अंगत होतो, पण त्यावेळेस पण मी काही मागितलं नाहीच ना देवा. आता त्याच्यानंतरचा जो अवतार होता तो कोणता अवतार होता? द्वापार युगाचा. आता मला सांगा, द्वापार युगाचं आयुष्य किती होतं? 8,64,000 वर्ष. बघा ऐका, आता आपल्याला थोडं इकडे यायचंय. 8,64,000 वर्ष द्वापार युगाचं आयुष्य होतं. आपलं आयुष्य होतं 1,000 वर्ष. पुण्य किती होतं? पुण्य होतं 50% आणि पाप होतं 50%. द्वापार युगामध्ये देवाचा अवतार हे कृष्णाचा अवतार. आणि त्यावेळेस जगद्गुरु तुकोबराय म्हणतात देवा मी तुझीच सेवा केली रे. मी उद्धव म्हणून आलो. जगद्गुरु तुका अवतार नाम याचा पुढे येणार आहे. मी उद्धव मधून आलो, पण देवा मी तुझ्याकडे काही मागितलं नाही. हा संवाद चालू आहे बरं का. आता सांगा, द्वापार युगानंतर युग कोणतं येतं? द्वापार युगानंतर, अरे एवढं बोललं पाहिजे, एवढे कीर्तन ऐकले तुम्ही. अरे कलियुग ना. आता आपण कलियुगामध्ये आहोत. द्वापार युगामध्ये जे युग येतं त्याचं नाव आहे कलियुग. आणि आता आपण कोणत्या युगामध्ये आहोत? कलियुगामध्ये. कलियुगाचं आयुष्य किती आहे? 4,32,000 वर्ष बाबा. 4,32,000 वर्ष. आणि या कलियुगामध्ये आपलं आयुष्य 100 वर्ष.
या कलियुगामध्ये पाप हे 75% आणि पुण्य हे फक्त 25%. म्हणून एक लक्षात ठेवा, क्षणाक्षणाला जिथं जिथं पाऊल टाकताना तिथे तिथं पापाच्या राशी त्या ठिकाणी आहेत. आणि त्याही वेळेस जगद्गुरु तुकोबरे सांगतात, देवा या कलियुगामध्ये देवा तू विटेवर होतास आणि मी नामदेव होतो, पण देवा तू वाणी होऊन आलास, वाणी होऊन माझ्या घरामध्ये धान्य दिलंस, तू डमणी घेऊन आलास, बैलगाडी घेऊन आलास आणि माझ्या घरी खायला नाही म्हणून तू माझ्या घरात आणून होण आणि धान्य दिलंस. पण देवा जेव्हा मला कळलं की ह्या जगाच्या मालकानं माझ्या घरामध्ये हे सोनं दिले, हे होण दिल्या, हे धान्य दिले, तेव्हा त्यावेळेस सुद्धा मी रात्रीच्या 12 वाजता परात वाजवली. 12 वाजता परात वाजवली. जेवढं तू दिलं होतं एवढं सगळं मी वाटून टाकलं. त्याचं कारण होईल तो भोग भोगिना पुला, न घाली विठ्ठला भारत तुझं. काही मागणे हे आम्हाला, काही मागणे हे आम्हाला, काही मागणे हे आम्हाला, काही वडिलांची रीत जाणत असेल. मग ते विश्वंभर बाबा असतील, हरी असतील, नाही का, विठ्ठल असतील, पदाजी असतील, शंकर असतील, गोलोबा असतील, हे सगळी परंपरा आहे. आता परंपरेमध्ये वेळ नाही घालवत. मग या परंपरेमध्ये देवा मी काही मागितलं नाही. अगदी नामदेवाच्या अवतारामध्ये सुद्धा माझा भोग मी भोगलेला आहे. पण देवा मला असं विचारायचं आहे, तुझ्याकडे द्यायला आहे तरी काय? आता मोठा गमतीचाच प्रश्न आहे. हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. हे विश्व ज्याच्या ताब्यात आहे त्याला देव म्हणतात. आणि संत देवाला विचारतात तुझ्याकडे द्यायला आहे तरी काय? म्हणून मला एक सांगायचं आहे, कोणतंही दान देताना मला एक सांगायचं, उजव्या हाताने दिलं तर डाव्या हाताला ते दान कळलं नाही पाहिजे. सात्विक दानाची व्याख्या अशी आहे, भगवंतानं दान सांगितलं पण ते सात्विक दान संतांनी ठरवलं. कारण आपण कोणाकडूनही दान घेतो, एखाद्याचा खून करून जर ते मिळवलं असेल आणि जर ते सत्याला देत असू तर ते सात्विक दान ठरत नाही. कारण सात्विक दानाची व्याख्या न चोर हार्य न च राजकार्य न भातृवाज्यम न च भारकारी वे कुर्त वर्धते व नित्य विद्याधनम सर्वधनम प्रधानम. महाराज, चोरालाही हरण करता येत नाही, राजालाही हरण करता येत नाही. मग दानाची जी व्याख्या सांगितली की श्रेष्ठ दान कोणतं आहे, या समाजामध्ये विचार करा. आपल्याला वाटतं आपण थोडंफार काही करतो आणि तेच माझं खरं दान असतं. तो गोदान आहे, भूदान आहे, कांचनदान आहे, अन्नदान आहे आणि ज्ञानाचं दान आहे. दानाचे प्रकार 5 आहेत. किती? माझा विषय दान आहे म्हणून बोलते. दानाचे विषय 5 आहेत. कोणते? भूदान, गोदान, कांचनदान, अन्नदान आणि ज्ञानदान. गाईदान कोण करणार नाही. आता गिरगाई खूप महाग आहे, भाकड गाई दान करतात पण चांगली गाई दान करणार नाहीत. आता भूमी, आता आमच्याकडे तर एक गुंठा 10-15 लाखाला आहे. भूदान कोणी करणार, गोदान कोणी करणार नाही. अन्नदान करतील, अन्नदानम परम नास्ती.
अन्नदानाला सुद्धा नाश आहे. मग सगळ्यामध्ये दान कोणतं श्रेष्ठ आहे? तर ज्ञानाचं दान हे सगळ्या दानामध्ये श्रेष्ठ दान आहे. बरं ठीक आहे, तुम्हाला दान द्यावं वाटतं, मग ते दान देताना आता दुपारी आमच्या या दादानं काय केलं, एक छोटं बाळ पळत पळत आलं. छोट्या छोट्या गोष्टी असतात मला. पळत पळत आल्यावर बरोबर पाण्याची बाटली काढली, सुंदर छान बाटली होती, त्या मुलाच्या हातात दिली आणि मला म्हटलं, तुम्ही जे आता एका वयस्कर बाबाला पैसे दिले, समजा त्या वयस्कर बाबाने जाऊन असं केलं तर काय करताल? म्हणजे बघा ना. पण म्हणे मी ज्या बाळाला बाटली दिली पाण्याची, त्याचा आत्मा संतुष्ट झाला. म्हणून दान देताना देश काल पात्र पाहून दान द्यावं, नाही का? देश कसा असावा? ऐका पंढरीचे महिमान, तेथील तृण आणि पाषाण तेही देव जाणावे. काळ कोणता असावा? अगदी वैदिक काळ येतो ना महाराज, 72 वर्षांनी येतो. त्या काळामध्ये दिलेलं दान मेरू पर्वतासारखं ठरतं. आणि पात्र असावं. पात्र कोणतं? दान देण्यासाठी पात्र कोणतं असावं? ज्याच्यावर उपनयन संस्कार झालेले आहेत अशाला दान द्यावं, नाहीतर दान आपलं काय होतं, सत्य दान ठरत नाही. बरं, दान देण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. कोणत्या आहेत? दान देण्यासाठी ऐश्वर्य असावं, सत्ता असावी आणि औदार्य असावं, तर आपण दान देऊ शकतो. आता तुम्ही म्हणता ताई इकडचं तिकडचं काही बोलत नाही, पण महाराज माझा मार्ग दावून गेल्या. इथं संतांनी जो मार्ग सांगितलेला आहे ना, विषय घ्यायचा दानाचा आणि सांगायचं बोलतं, ते मला जमणार नाही. त्याचं कारण असं आहे, दान देण्यासाठी पात्रता लागते, एक तर औदार्य लागतं, एक तर स्वतंत्रता लागते, आणि काय लागतं महाराज? ऐश्वर्य लागतं. दान 3 गोष्टी आहेत. मग औदार्य लागतं दान देण्यासाठी, नाही का? महाराज तुम्ही समजा बसलाय आणि एखादी व्यक्ती आली, आता सप्ताह चालू आहे, द्या म्हणजे पावती फाडा. तुम्ही लगेच म्हणतात नाही नाही तुम्हालाच द्यायचं, तुम्हाला सोडून कोणाला द्यायचं, नाही का? सप्त्याला दान दिलं पाहिजे. पण लगेच काय बोलता, थांबा जरा मी तिला विचारून येतो. मग हे दान स्वतंत्र दान ठरत नाही, हे परतंत्र्यातलं दान ठरतं महाराज, नाही का? म्हणजे हे दान स्वतंत्र नाही, औदार्य असावं. कसं? कबीरजी बोलते हैं, बड़ा हुआ तो क्या हुआ, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, अरे किसी पंथी को छाया नहीं, फल लागे आते दो. आग लागली तुझ्या सुखाला, आगी लागो तयासू. का? तुझी द्यायची पात्रताच नाही. ऐश्वर्य सत्ता आहे, तख्त आहे, तलवार आहे, तिजोरी, ऐश्वर्य सत्ता आहे, पण द्यायची दानत नाहीये. म्हणून औदार्य असावं लागतं, ऐश्वर्य असावं लागतं, स्वतंत्रता असावी लागते. महाराज काही वेळेस काय होतं, आपल्याला द्यायची इच्छा आहे पण आपल्याकडे ऐश्वर्य आहे. पंढरपूरला जातो, ऐका पंढरीचा महिमा, आणि 1-2 पैसा द्यावो धर्माला, आशीर्वाद लागल तुमच्या मुलाले कराला. तिथं सगळे बसलेले आहेत लोक, आणि ते काय म्हणतात, द्या ना सगळे, नाही का? आपण चंद्रभागेमध्ये स्नान करतो ताई, आणि जेव्हा भगवंताच्या दर्शनासाठी जात असताना सगळे लोक मागतात, बरोबर आहे का नाही? मागतात. तुम्हाला दादा असं वाटतं, तुम्हाला असं वाटतं की मी दान द्यावं, पण जेव्हा खिशात हात घालताना तुमचा खिसाच फाटलेला आहे महाराज, दान देत आहेत नाही. म्हणून दान देण्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. दान कोणाला द्यावं त्याच्यासाठी 3 गोष्टी महत्वाच्या आहेत, आणि दानाचे प्रकार 5 आहेत. आणि सत्य जे सात्विक दान आहे ना, ते सात्विक दानाची व्याख्या भगवद्गीतेमध्ये सांगितली आहे की देश काल पात्र पाहून दान द्यावं. म्हणून जगद्गुरु तुकोबाई देवाला प्रश्न विचारतात, तुझ्याजवळ आहे का? आता तुम्ही सांगा, हे विश्व कोणामुळे चालते? हे विश्व कोणामुळे चालते? बोला ना जरा, कोणामुळे चालतंय? दुनिया चले ना श्री राम के बिना, चले ना बिना, दुनिया चले ना श्री राम के बिना,
2-3 लोकांनीच हात वर केले. आम्ही काळाराम मंदिरामध्ये गेलो, भगवंताचं दर्शन केलं. म महाराज हे तत्व अद्य आत्मस्वसम एक असं आत्मबीज आहे. आणि तुम्ही कशाला असं जरा हात वर करून बोलत जा ना. सियावर आता नका करू, आता नका करू, आता मला वेळच कमी मिळाला आहे. म्हणून महाराज तुम्हाला सांगून जाते, दानावर बोलत असताना जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुझ्याकडे द्यायला काय आहे? आता विश्व चाले हे शरीर कोणाची असते? आणि संत देवाला विचारतात, कारण संत मुक्त आहेत महाराज, संत सामान्य नाहीत महाराज. संतांविषयी मला वेळ मिळाला पाहिजे होता. मग संत जे भगवत भजन काय सांगू बरं वाटलं जरा बरं वाटलं. जरा मस्तीमध्ये असावं कीर्तनामध्ये. आम्हाला इथंच तेवढं आवडतं. दादा इथून जर खाली उतरले ना, तुम्ही लाखो रुपये दिले तरी आम्ही एक पाऊच सुद्धा पुढं टाकणार नाही. त्याचं कारण आहे, आंखों से निर्भय वाणी तो कुछ न कहे, ऐसा मुझको जब से हो गया समझो रब से प्यार हो गया. अरे जब तक तेरी जिंदगी, काय आहे जीवनामध्ये? व्हॉट इज द मिशन ऑफ लाईफ? हां, तुझ्या जीवनाचं मिशन काय, साधन काय, साध्य काय, परमात्मा काय आहे? हेल्थ डिपार्टमेंटमध्ये महाराज ड्युटी करत असताना तुमची सेवा केली म्हणून इथं उभी आहे. 31 वर्ष कोरोनामध्ये कार्य केलं महाराज. नो कॅप, नो मास्क, नॉन टच टेक्निक, नॉट कॅलेबर बट टर्न इज फ्रँक. महाराज आम्ही एकच अंगीकार केला फक्त परमात्म्याचा अंगीकार केला आणि संघ अशा लेकरांचा केला म्हणून या गादीवर उभे आहोत. वाजवा आता. आता काय म्हणतात ते म्हणतो आमच्या गंभीर महाराजांकडे काय, आता काय नाही या आळंदीला बघा, काय नाही. मला तर बघितलं असं वाटतं ना, पण जाऊ द्या, आमचंच आहे ना. आता काय मी नंतर गोष्ट काढत आहे, उद्या काढा अशी. हा म्हणजे माझी बोट नाही मोडली, पण लय त्रास होतोय महाराज, थकलेले. असं देवा तुझ्याकडे काय आहे? अरे तुझ्याकडे मागावं म्हटलं, तुझ्याकडे आहे काय तेवढं सांग. हा प्रश्न अष्टादश संत विश्वाच्या मालकाला विचारतात. आणि माझा विश्वाचा मालक लाजेनं खाली मान घालतो. आणि माझी जगाची मालकीन म्हणते इथं बसते, अहो वरती बघा ना. म्हणे ते आल्यात सावकार, खालीच बघू दे. का सावकार आले? सावकार कोण? अष्टादश संत. आणि मग असं करावं. आणि आम्ही किती भजन करा, पण तुका म्हणे ते भजनाप्रमाणे काय थोरपण चालावे, काय थोरपणाला करायचे, काय माझ्या जॉबला करायचे महाराज. भरपूर काय केलं, पण नाही, जे इथं आहे ते तिथं नव्हतं महाराज. आणि मग जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा अरे तुझा मुकुट मागावं म्हटलं तर तो कोणाचा? जाऊ दे, सगळे शांत. मला कीर्तनाला बोलवलेले म्हणजे मीच बोललं पाहिजे नाही का? तुमच्याकडे नाही काय मागणार. तुझं मुकुट मागावं म्हटलं, मी माळ बनवली, अशीच बनवली बरं का बाबा तुमची बघून. आता तुमचं पाहून काय करावं नाही का? मुकुट मागावं म्हटलं तरी तुमचा, पण साडी नाही मागणार तुमची. मुकुट मागावं म्हटलं देवा, पण देवा तो तरी तुझा आहे का? मुकुट तुझा आहे का? अरे देवा, जरासंधाचा घातलास. मुकुट कोणाचा आहे? जरासंधाचा आहे. जरासंध कोण आहे? कंसाचा सासरा आहे. आणि हा मुकुट देवानं वापरलेला आहे. अरे देवा, कशाला मोठे पण सांगतो? अरे मुकुट सुद्धा तुझा नाही. आणि काय म्हणतो मागा. आणि नंतर म्हटलं, देवा असं वाटतं तुझी कवच कुंडल मागावी. कवच कुंडल कोणाची? कोणाकडे मागायला गेला देव? कर्णाकडे नाही गेला का? कर्णाकडे गेला देवा तू. आणि त्या कर्णाची कवच कुंडल आणली तुझ्या कानात घातली. तू पण घातले काहीतरी, म्हणजे तुझ्या कर्णात कवच कुंडल आहेत, ही कर्णाची आहेत. देवा तू कर्णाच्या दारात गेला
आणि त्याची कवच कुंडला आणली. देवा तुझ्याकडे आहे तरी काय? मुळात तोच भिकारी हा तो आमच्या वाड्यावर येतो. 18 तासापूर्वीच ताक पितो. तो आमची ढोरं वडतो. तो दळू लागायला येतो. अरे काय तुझी अवस्था आहे आणि काय तुझ्या मोठेपणाला करायचे? काय म्हणतो मागा? काय आहे तुझ्याकडं? अरे एक पाऊल भूमी मागावी म्हटलं, तो कोणाच्या दारात गेला मागायला? बळीच्या दारात गेला ना. भले हुई मैं सती नहीं गई राजा विरोचन के साथ, ऐसा पुत्र पैदा किया के प्रभू भी पसारे हात. देवानं माझ्या मुलासमोर हात पसरले. कोण म्हणते? बळीची आई म्हणते, आई अरे देवा त्या बळीला फसवलंस. त्याच्या दारात गेला आणि त्याच्या दारात 3 पावलं भूमी मागितली आणि ती सगळी भूमी आटपून टाकली. तुझ्याकडे आहे तरी काय? अरे तुझ्या नावाचा सातबारा पण नाहीये. तुझ्याकडे काहीच नाही देवा. तो असाच उपरा आहे. कोण? देव. कोण बोलतय? वाद चाललाय. वाद कोणाचा? जगद्गुरु तुकोबरायांचा देवाचा वाद चाललाय. देवा काय आहे तुझ्याकडं? अरे तुझा पितांबर मागावा म्हटलं. पिवळा पितांबर शालू गगनी झळकला आणि गरुडावर वैसोणी माझा कैवारी. अरे देवा त्या कुर्मदासाचं अंग पुसले. कुर्मदास माहिती ना? कुर्मदासाचं अंग याने पुसलं म्हणून देवा आम्हाला द्यायला तुझ्याकडे काही नाही म्हणून होईल तो भोग. भोगीना आपुला पण न घाली विठ्ठला भार तुझं. आणि जर तुला देता आलं ना तर एकच दे, अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम देता आलं तर दे. म्हणून थोडस नाम घेते, एक दृष्टांत देते, सेवेला पूर्ण विराम करणार. बरोबर टाइमात आले. भजन करू थोडं. तू लेले हरी का नाम मला तुमच्याकडे बघितलं की नाही नाही हा मुलांचं ऐकावं ताई. आपलाच घोडा नाही दवडावा. ऐका ना, ऐका ऐका काय सांगत होते? होईल तर भोग भोगीन आपल्याला झाले विठ्ठला भारतच. आता माझ्या माता माऊलींकडे येते. ऐका ना, ऐका माझ्या माता माऊलींना. जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनामधला भोग आणि जगद्गुरु तुकोबाई इतके व्याकुळ झाले ना बाबा, इतके व्याकुळ झाले ना. विरक्त अवस्था नंतर प्राप्त झाली. विरक्त अवस्था प्राप्त झाल्यानंतर मग भंडाराने डोंगर जवळ केला महाराज. पण तत्पूर्वी तुम्हाला सांगून जाते, ऐका ना, माझ्या माता माऊलींसाठी सांगते. आमच्या आवली, आवली म्हणजे कोण? आवली आई. आई म्हणजे कोण? जिजा. आणि जिजा माता जेव्हा आपल्या माहेरी गेल्या म्हणजे कुठं? खेडकडं, पुण्याकडे आल्या. माहेर आल्यानंतर महाराज दिवाळीचा सण आला आणि या दिवाळीच्या सणाला यमद्वितीय झाली, नरक चतुर्थी झाली, लक्ष्मीपूजन झालं. पटपट सांगून जाते. लक्ष्मीपूजन आपण पटकन केलं. आता धनत्रयोदशी पण पटकन केली आणि आता भाऊबीज पण झालं सगळं. आणि उरकल्यानंतर त्या माऊलीच्या मनामध्ये आलं. मी भोग सांगते जीवनातला. माऊलीच्या मनामध्ये आलं आणि ते आपल्या दादाला म्हणते, दादा आई आता असं करा, आता मला सोडा. का? त्याचं कारण आहे, मला माझ्या पतीची आठवण येते, मला त्यांची आठवण येते.
काय करत असतील, काय खात असतील? कारण सांगू का, हा, पती तिकडे उपाशी आहे, तरी सुद्धा लाडू खात राहते, ती असते आणि पती उपाशी असताना त्यांच्या आठवणीनं व्याकुळ होते. कारण मी या गादीतही वेगळं बोलत नाही. हा, म्हण त्या पतीच्या वियोगानं, पतीच्या आठवणीनं, कारण एका भाग्याची आहे वो, आणि तिचा पती तिचा देव आहे महाराज. एक लक्षात ठेवा, मी जरी हेल्थ डिपार्टमेंटमध्ये विस्ताराधिकारी असते ना, तरी माझ्या कपाळाची टिकली कधी बारीक झाली नाही. लक्षात ठेवा, पायातलं जोडवं कधी विसरले नाही, हातातली बांगडी कधी सुटली नाही. कारण नारी लज्जेनं शोभते, एवढं लक्षात ठेवा. नारीची शोभा लाज आहे. अरे जे शरीर झाकण्यासाठी 56 वर्ष जीवाशी खेळला, 56 वर्ष जीवाची खेळणारे छत्रपती शिवाजी राजे कुठं, आणि आम्ही शरीर मुलं टाकतो. म्हणून सांगितलंय, नारी लज्जेनं शोभते, सरोवर कमलेनं शोभते, राजा विमलेनं शोभते. आपली शोभा कशामध्ये महाराज? कशामध्ये? लाजेमध्ये आपली शोभा आहे, नारीची शोभा. कारण सिंपल बट स्वीट, सुंदर आहे, कुलवंत असावं. हिंदू धर्मशास्त्र काय सांगतं? प्रत्येक स्त्रीनं आपल्या धर्माचं पालन केलं पाहिजे. धर्म म्हणजे काय? अरे देहाचे तुकडे 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 छावा पाहिला असेल तुम्ही, तुकडे तुकडे झाले. अरे तो समोर औरंग्या खाली झुकला महाराज नमाज पडायला, त्यावेळेस कवी कलश म्हटले, अरे तव तक तेज निहार के तव तक औरंग. तुमचं तेज पाहून राज तो औरंग्या गुडघ्यावर आला. देहाचे तुकडे झाले तरी स्वतःचा धर्म सोडला नाही. याला म्हणतात हिंदू धर्म, याला म्हणतात हिंदू धर्म. आम्ही फक्त मशाल हातामध्ये घेतली आणि सुटलो, जय भवानी, जय शिवाजी. गडकोटाच्या पायथ्याला राहते. अरे ज्या छत्रपती शिवाजी राजांनो हिंदवी स्वराज्यासाठी 56 वर्ष जीवाची खेळला, निश्चयाचा महामेरू, भूत जनांचा आधार व खंड स्थितीचा निर्धारू असणारे, मनामध्ये चिंतनपूर स्वामिनीचं घेऊन फिरणारे राजे. म्हणून धर्माचं पालन करा माझ्या माता माऊलींनो. धर्म काय सांगतो? एक नारी आहे मी, माझ्या नारीचा धर्म काय आहे? लाज हा माझा धर्म आहे. मला रंगवलेलं भावला अजिबात आवडत नाही, पण मला तर या गादीवर चालतच नाही महाराज. गादीवर कसं असावं? ही गादी माझ्या कोणाच्याही संतांची गादी आहे. या गादीवर प्रत्येक स्त्रीनं येत असताना आपल्या आचारसंहितेचं पालन केलं पाहिजे महाराज, पालन केलं पाहिजे. समाजाचे अनेक डोळे ताई आपल्याकडे लागलेले असतात, म्हणून धर्माचे पालन करणे, पाखंड खंडन माझी आवली. का सांगते मी तुम्हाला सांगू का? दादा, ए दादा, दादा मला सोड आता. आई म्हणते, अगं राहा ग, अगं राहा, अगं हे 2-3 साड्या घेऊन. नको आहे, नको, कारण आमच्या वडिलांची मी रसिका देणार, माझ्या पतीला आवडणार नाहीये. आणि आताची मुलगी सोडून दे विषय, निघाली. आता निघाल्यानंतर महाराज ज्या बैलगाडीमध्ये बसली ना महाराज, मोर पंखाचे पडदे आहेत, रेशमाची गादी आहे, कोणाला बसायला? आवडीला बसायला. आणि भाऊ राया पुढं बसलेला आहे, आणि डमणी निघालेली आहे. कुठं निघालेली आहे? देहूकडे निघालेले आहे. आता तुम्ही सांगा, देहूमध्ये येत असताना जीवनातला भोग सांगते जगद्गुरु तुकोबरायांच्या. मंदी तिकडे येत असताना दादा विचारतो, ताई, ए ताई, हा तुझा वाडा का ग? आता आम्ही पण येताना विचारलं, आमचे दादा कुठे आहेत, आमचे महाराज कुठे आहेत, हे आहेत का, हे आहेत का, हे आहेत का? आमचे दादा मग असे म्हटले, ताई आमची छोटीशी घरं आहेत. छोटीशी घरं नाही दादा, परमार्थ तिथं नांदतोय तुमच्या घरात महाराज. तुम्ही स्वतःला नका कमी समजून घेऊ. अध्यात्माची कास तुमच्या घरामध्ये ओढ घेते महाराज. आणि मग तिने सांगितलं, नाही वाडा नाही, गोळ्या नाही, चुड्या नाही, काही नाही. अगदी शेवटी आल्यानंतर नारळीवरी केळी घर चंद्रमौली, आणि त्या ठिकाणी गाडी थांबली, बैलगाडी थांबली. आणि भावानं कुचिष्टीने थोडंसं विचारलं, ताई हाच का ग तुझा वाडा? तेव्हा ताई म्हणते, दादा हाच माझा वाडा आहे. अंतकरण भरून आलं तिचं. दादा खाली उतरला, आतमध्ये गेली, आणि गेल्यानंतर महाराज फाटकं घोंगडं बसायला टाकलं. मी हे जरी सांगत असते ना, त्याची दुसरी बाजू तुम्हाला पटवून देईन. फाटकं घोंगडं बसायला टाकलं, आणि बसल्यानंतर महाराज दादाला काय द्यावं, पाणी कशात द्यावं? हां महाराज, कापराचं लोटकं होतं, त्याच्यामध्ये दादाला पाणी दिलं. दादाने पाहिलं, आतल्या घरामध्ये पाहिलं, चूल पेटलेली नव्हती. आणि जेव्हा चूल पेटलेली नसते ना ताई, तर त्याच्यावर गवत उगवलेलं होतं. ऐका माझ्या माता माऊलींनो. आणि हे गवत उगवलेलं पाहिल्यानंतर आवलीनं विचारलं, दादा पाणी पितोयस ना? तो म्हणतो, ताई पितो पाणी, पण ताई गप बस दादा, थांब दादा. अरे तू श्रीमंत सावकाराचा मुलगा आहेस रे, पण मी लग्न करून या घरामध्ये आलेले आहे. ए दादा, ए दादा, माझ्या चुलीवर गवत उगवलंय म्हणून तुला वाईट वाटतंय का दादा? दादा तुला वाईट वाटतंय माझ्या चुलीवरचं गवत?
पण ऐक दादा, ऐक, आम्ही उपाशी नाही राहिलो दादा, आम्ही उपाशी नाही राहिलो. ऐक ना दादा, ए दादा, अरे मी भल्या पहाटे उठते आणि माझे पती, माझी तुकया माऊली, माझे पती आणि मी स्वतः पाटलाच्या त्या शेतात जाते, त्याच्या बांधावर जाते दादा, आणि पडलेली उंबर पाटीत घेते आणि गेले 3 महिने दादा हे उंबर खाऊन आम्ही दिवस काढतोय दादा, उंबर खाऊन दिवस काढतोय. दादाच्या अंतकरणाला पाहणा फुटला. का पाहणा फुटला असावा माझ्या माता माऊलीनं लक्षात ठेवा. कीर्तन नुसतं ऐकून सोडून देण्यासाठी नसतात. कारण दादा ज्या घरामधलं होता ताई, ते घर श्रीमंत सावकाराच होतं. आमच्या आवली आप्पाजी गुळवे पाटलाची लेख होती. आप्पाजी गुळवे पाटलाची 3600 एकर ऊस आप्पाजी गुळवे पाटलाचा. पश्चिम महाराष्ट्रातले 1 नंबरचे श्रीमंत आप्पाजी गुळवे पाटील. 65 गडी घरामध्ये चांदीचं लोटकं, गड्यांना पाणी प्यायला होतं महाराज. आणि अशा घरामध्ये श्रीमंत सावकाराच्या घरामध्ये वागलेली माझी आवली. आप्पाजी गुळवे पाटील जर शेतात गेले ना महाराज, शेतात, कारण सांगू बाबा, बाबा गंभीर बाबा, वाचनामध्ये असं आलं, माझी शूटिंग होती म्हणून मी अभ्यास केला होता. वाचनात असं आलं की अनेक महाराज मंडळी किंवा अनेक वाचक मंडळी आमच्या आवलीला कदाक समजतात, भांडखोर समजतात. भांडणारी होती, तुकोबरांना बोलत होती, काय म्हणे उसच त्यांच्या पाठीत हाणला, अशी बोलणारी लोक आहेत. पण तुम्हाला आता आवली सांगते महाराज, अशी जर ती कदाक असती तर एका साडीवर 6 महिने काढले असते का? अशी जर ती कदाक असती तर बापाच्या घरची एवढी श्रीमंती होती, 65 गडी कामाला होते महाराज. पण असं असताना 3.5 महिने उंबर खाऊन राहिली असती का? एवढंच नाही महाराज, आप्पाजी गुळवे पाटील शेतात जायची ना, शेतात पाऊस आला, ढग दाटून आले की जगाचा मालक गुराखी म्हणून यायचा आणि वाट दावी करी धरोण या, आबा घरला जा, पाऊस येईल. अशा सुसंस्कृत कुटुंबामधली असणारी आमची आवली आई होती महाराज. आणि तुम्ही तिला म्हणता भांडकुदळ होती महाराज. एवढं नाही, अरे तुम्ही एक विचार करा, आत्ताच्या मुलींनो, आत्ताच्या मुलींना एक विचार करा, अरे थोडी सासू बोलली, थोडं भांडण झालं तर आज जर कोर्टात गेला तर अनेक खटले घटस्फोटाचे पडलेले आहेत. कारण आमच्यामध्ये सहनशीलता एवढी राहिलेली नाहीये. पण महाराज एक साडी नेसून उपाशी राहून 5 मुलांना, 6वा मुलगा तुकाराम महाराज गेल्यानंतर झाला नारायण, 5 मुलांचं पोट भरून महाराज दळण कांडण केलं तिने. दादाला म्हणते, दादा, ए दादा, दादा तू रडतो का रे? पण दादा ऐक, ऐक दादा, दादा तू घरी जाशील ना, माझ्या आईला सांगू नको की माझी अशी अवस्था आहे, मी उमर खाऊन दिवस काढते दादा. तुझी श्रीमंती जरी असती ना तरी माझा पती परमेश्वर आहे. याला म्हणतात तुका म्हणे पतिव्रता. हा अभंग का लिहिला ताई तुकाराम महाराजांना? घरात अनुभव घेतला, घरात तुका म्हणे पतिव्रता आणि जिची देवावर सत्ता आहे. एवढंच नाही महाराज, दादा जायला निघाल्यानंतर तिने थांबवलं, दादा थांब, दादा थांब, आता तू घरी जाशील, तुला वाईट वाटेल, ताईची एवढी अवस्था आहे, ताईच्या घरात खायला अन्न नाहीये, पाणी प्यायला लोटकं नाही. पण दादा तुला सांगू का दादा, ऐक दादा, माझी श्रीमंती तुला अनुभवायची असेल तर ऐक दादा. अरे ज्या वेळेस मी भंडाऱ्या डोंगरावर जाते ना दादा, त्यावेळेस रस्त्याचे दगड विठ्ठल 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 म्हणत असतात दादा. एवढंच नाही दादा, अरे मी माझ्या पतीला 12 किलोमीटर जाऊन भाकरी देत असते. सांगा, आता आपल्याला पतीला टिफिन द्यायची असते ते तर तुम्ही तुमचं समजून घ्या काय अवस्था असते महाराज. म्हणजे आपल्या पतीला डबा द्यायचा असतो आणि एखादी त्याच्यात वाढ झाली तर आपण धडापट करतो. ती माझी आवली आई भंडाऱ्या डोंगरावर रोज जायची नाही का, 3 डोंगर 2 सगळीकडे जायची आणि जात असताना महाराज पायात अनवाणी चालत जायची. तिची काळजी माझ्या भगवंतानं घेतली महाराज. एवढंच नाही, तिचं दर्शन घेण्यासाठी ती दादाला सांगते, दादा थांब. अरे ज्या वेळेस माझ्या पतीला भाकरी घेऊन जाते ना, हा जगाचा मालक काटा होऊन माझ्या वाटेत आला आणि माझ्या पायातला काटा
विश्वाच्या मालकानं काढला. ही माझी श्रीमंती आहे, ही माझी श्रीमंती आहे. म्हणून तिने सांगितलं कोणाला, दादाला, घरी जाऊन सांगू नको दादा, अरे ऐश्वर्य हे, तख्त हे, तलवार आहे, तिजोरी, ऐश्वर्य म्हणजे श्रीमंती नाही. तर जरी 18 विश्वदारिद्र्य माझ्या घरी नांदत असतं ना दादा, तरी सुद्धा माझा पती मात्र वैराग्यवान आणि तोच माझा परमेश्वर आहे. मला इथे एक सांगायचं आहे, कदाक म्हणत असताना ज्या वेळेस जगद्गुरु तुकोबारायांवरती एवढी संकट आली नाही का, काहीच नाही, तर या आवलीनं काय करावं, जावं, कर्जाऊ पैसे घ्यावे का, बापाकडे नाही गेली. याला म्हणतात दिल्या घरी नांदणे लेकीचे, बांधल्या खुंटासी गायीचे चरणे आणि दिल्या घरी नांदणे लेकीचे. महाराज कर्जाऊ पैसे घेतले, पण जगद्गुरु तुकोबरायांना पैसे हातात देऊन सांगितलं, जा मिठाचा धंदा करा, गुळाचा धंदा करा, पण मुला लेकरांसाठी काहीतरी घेऊन या. एवढंच नाही, मला तुम्हाला सांगून जाते, ज्या वेळेस पंचम वेद इंद्रायणीमध्ये बुडवला, पंचम वेद कोण होतं हो बरोबर, गावाच्या बाहेर टाकलं गेलं, कोण होतं बरोबर महाराज, त्यावेळेस संताजी महाराज जगनाडे आणि स्वतःची पत्नी, ह्याच 2 व्यक्ती जगद्गुरु तुकोबराय बरोबर होत्या. आणि एवढंच नाही, ज्यावेळेस इंद्रायणीमध्ये हा पंचम वेद गाथा बुडवली गेली, त्यावेळेस तुकाराम महाराजांबरोबर अनुष्ठान करणाऱ्या कोण होत्या, तर स्वतः मात्र पत्नी त्यांच्या बरोबर अनुष्ठानाला बसलेल्या होत्या. म्हणून तुम्ही विचार करा, आपल्या पतीवर एवढं प्रेम माझ्या आवलीनं केलं की आज जो तुकोबारायांचा परमार्थ प्रमोच्च अवस्थेला गेला, त्याच्या खाली पाया मात्र एका स्त्रीचा होता, एका आवलीचा होता, एका आईचा होता. म्हणून जगद्गुरु तुकोबरायांना एवढे दुःख भोगले. पण मला हे सांगायचं आहे, जगद्गुरु तुकोबरायांच्या जीवनात एवढे भोग आले, पण कधी आले. आणि आम्ही असे म्हणतो ताई, काय म्हणतो की पत्नी अण्णांना करून गेली नाही, पत्नी अण्णांना करून नाही गेली, तिला दम्याचा आजार होता. संताजी नावाचा मुलगा गेला, त्यालाही दम्याचा आजार होता. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, आणि दुष्काळ पडल्यानंतर महाराज कर्जाऊ खत परत मिळाली नाही. एवढा दुष्काळ पडला की माणूस माणसाला खाऊ लागला, एवढा भयानक दुष्काळ पडला. आणि अशा दुष्काळ पडल्यानंतर म्हणजे होतं त्याचं नव्हतं झालं, आणि त्यावेळेस विरक्त अवस्था प्राप्त झाली. नाहीतर जगद्गुरु तुकोबराय म्हणजे एका काळचे श्रीमंत सावकार, 65 लाखाची जहागिरी ज्यांची आहे नाही का, महाजनकी आहे, कर्जाऊ खतं आहेत, वाण्याचं दुकान आहे, पण एवढी श्रीमंती असताना दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला, आणि मग जीवनामध्ये भोग सुरू झाले, पण विरक्त अवस्था प्राप्त झाली. भंडाऱ्याला जवळ केलं आणि साक्षात भगवंतांना त्या ठिकाणी दर्शन दिलं, आणि दर्शन दिल्यानंतर मग जगद्गुरु तुकोबराय देवाला म्हणतात, देवा तुला देता आलं तर एकच दे, अंतरीचे ध्यान आणि मुखामध्ये नाम. म्हणून काय करा, मुखामध्ये नाम आणि अंतरामध्ये ध्यान. मुखानं नाम आणि अंतरामध्ये ध्यान. विठोबा एक दृष्टांतावर बोललो, भोग या शब्दावर आपण बोललो. महाराज कसं असतं, चिंतन मांडताना पूर्ण चिंतन या अभंगाचं घ्यायचं म्हटलं तर अंतरामध्ये ध्यान कसं येतं, मुखामध्ये नाम कसं येतं.
मुखामध्ये नाम येण्यासाठी किती पुण्य असावं लागतं. नाहीतर आम्ही नाम घेतो, कसं घेतो? ज्ञानोबा माऊली तुकाराम, हे घेतो, ऐकायला गोड वाटतं, पण हे वैखरीतलं, हे मध्यमातलं नाही, हे पश्चंतीमध्ये नाही, अंतरीची घेतो गोडी, नाही का? अंतरामध्ये भाव निर्माण झाला पाहिजे. आणि जेव्हा भाव निर्माण होतो ना, विरक्त अवस्था प्राप्त होते ना, तेव्हा विश्वासाच्या शिखरावर भक्तीचं मंदिर बांधलं जातं. आणि विश्वासाच्या शिखरावर भक्तीचं मंदिर बांधलं की त्याला परमार्थाची फळं लागतात. आणि ते आपल्या व्यवहारामध्ये आले की आपलं जीवन सार्थक होत असतं. मग हे जीवन सार्थक करण्यासाठी आपण देवाकडं मागत असताना आपल्याला तो अधिकार नाहीये. कारण जे इंद्रिय जातला तिथे या धर्माचा मला जाळून भोगी जो 16 इंद्रियांचं येतं, सुंदर देहाची प्राप्ती आहे, हे संभळता येत नाही. 93,99,999 भोग योनी, त्याच्यानंतर ही योनी देवानं तयार केली. पण देवानं विचार केला ह्याला ही संभळता येत नाही तर अजून काय द्यावं. कारण डोळ्यानं, कानानं, नाकानं काय करावं हे अजूनही आपल्याला कळलं नाही. कारण पोथी पडपड जगमुवा, आपलं कसं झालंय? पोथी पडपड जगमुवा, पंडित हुआ न कोई, 2.5 अक्षर प्रेम के पडे सो पंडित कोई. महाराज 2.5 अक्षर प्रेम के, राम एवढंच प्रेमाचं आहे महाराज. म्हणून तुम्ही या विश्वामध्ये जीवन जगत असताना आपलं साधन काय आहे, आपलं साध्य काय आहे, आपला परमात्मा काय आहे, आपला आत्मबोध काय आहे, आपली प्रचिती काय आहे, आपलं वैराग्य काय आहे, आणि त्या प्रचितीनं त्या अवस्थेला जाण्याचा मार्ग कोणता आहे. म्हणून साधनाविषयी असणार अज्ञान हे साधन चुकवतं. आणि चुकलेलं साधन साध्यापर्यंत घेऊन जात नाही. आणि जर तुम्हाला त्या साध्यापर्यंत जायचं असेल तर काय केलं पाहिजे? काय केलं पाहिजे? हात वर केले पाहिजे. करा की करा करा, हात वर केले पाहिजे. आता पहाटे काकड्यापर्यंत आपण काय करायचं? आणि हे पहा, मला मस्ती आवडते कीर्तनामध्ये, आणि माझ्या कीर्तनामध्ये गोकुळच असतं. आणि मी भक्ती करते, धारा राधा राधा धारा धारा धारा, अशी भक्ती आम्ही करतो. ज्याला खेळायचं असेल ते खेळू शकतात, इथंच खेळायची जागा आहे. आणि म्हणून काय करायचं? भजन करायचं ते राधेच. राधे राधे बोला बोला बोला. राधे राधे हो राधे 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 राधे
कृष्ण भगवान की जय. छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की, हिंदू धर्म की, सनातन धर्म की जय जय श्री राम. झालं. तेवढा हार त्यांना आता वेळ नव्हता ना, तो उचलून घेतलास. महाराज, दिसण्यापेक्षा अंतरात्मातला भाव महत्वाचा असतो. जब तक तेरी जिंदगी क्या है, चलते चक्के देख कर दिया मेरा रोए, अरे दो पाटन के बीच में बाकी बचा न कोई, अरे पोथी पढ़ पढ़ जगम हुआ पंडित हुआ न कोई. अक्षर पे, अरे समझ पढ़े या पढ़ी समझे या समझ पढ़े, ओ कहो द्विजराय. कबीरजी बोलते, अरे समजून कळलं का, समजून घेतलं कीर्तन. काय म्हटलं, समज पडी या पढ़ी समझे, ओ कहो द्विजराय. नाही, कबीरजी बोलते है, अरे तुम्ही समजून ऐकलं का, ऐकून समजलं. कीर्तन हे अंगीकार करावा लागतं. म्हणून मला खूप बरं वाटलं. म्हणजे उद्या मी घेऊन जाणार आहे बरोबर. मला 2-3 तारखा जास्त मिळतील ना, त्यांना बरोबर. असो, आता हे पहा, मला वेळ खूप कमी मिळाला. मी भोगावर खूप बोलत असते, भोगतो ना घडी संचिता वाचून करावे ते म्हणजे समाधान. पण महाराज ऐका ना, मी पण थकलेले आहे, दमलेले आहे. दिनरजनी भगवंताची कृपा आहे. आणि ही सेवा करत असताना आता इथून जायचं आणि डायरेक्ट काल्याच्या कीर्तनाला जायचं असं असताना तरी देखील ज्यांच्या शब्दामध्ये एक वजन आहे, अशा आमच्या महाराजांचा शब्द आम्ही अंगीकार केला. आणि त्याच्यामुळं इथे येऊन गेलेलं आहे. वणीच्या देवीला वगैरे सगळं झालेलं आहे. आणि त्यांच्या शब्दाचा मान राखून किंवा आम्हाला खूप समाधान वाटलं या ठिकाणी येत असताना. आणि या ठिकाणचे बाबा, तुम्ही तुमच्या कामाची पावती म्हणजे तुम्ही कमवलेली माणसं ही तुमच्या कामाची पावती. महाराज 1-2 वर्ष झाले ना की म्हणतात, हा महाराज नको, दुसरा बोलवा. आमचे बाबा 19 वर्ष अविरत इथं आहेत. काय द्यावे त्यासी व्हावे उतराई, ठेवीत हा पायीची महाराज. म्हणून खरोखर गंभीर बाबांना पाहिलं ना की उमटते तसे ब्रह्मप्राप्ती अंगी दिसे. ब्रह्म, सिंपल बट स्वीट हार्ट, सुंदर आहे सुंदर. आणि त्यांच्या शब्दाला मान देऊन फक्त माझं कीर्तन जरा 8:45 सुरू व्हायला पाहिजे होतं. म्हणजे आपल्याला खूप वेळ आहे आणि 10 नंतर आपलं चिंतनाला सुरुवात तरी असो. थोडं ऐकलं तुम्ही शांततेने. आमच्या 2 सखी मला भेटल्या बाबांच्या माध्यमातून. म्हणून ताई, आपल्याला ही कोटी कोटी अभिवादन. आमच्या ताईसाहेबांची तुमची ओळख आहेच आणि परत झाली, त्यांना अभिवादन. टाळकरी मंडळी खूप छान होती सगळी, तुम्हाला अभिवादन. 2 बॉडीगार्ड, कुणी नादी लागू नका. झेड सुरक्षा आहे मला. आता माझ्या बरोबर येणार आहे तिकडं. काय आता काय मी भीते का त्या रस्त्याला? नाही, पण माझ्याजवळ द्यायला आहेच काय. हे घेतलं तर म्हणतील लाकडं आहे सोडायला. काय काहीच नाही बघा. म्हणून सुंदर असे त्यांच्या चरण कमलावर या ठिकाणी कोट्या बळा सुंदर माईक सिस्टीम आहे. माझा आवाजच निघत नव्हता. एक तर मी आजारी आहे थोडी, पण तरी देखील सुंदर बाळा. आणि या ठिकाणी गोरक्षक गोपालक असणारे, हिंदुत्व सांभाळणारे, महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाचं सुंदर काम करणारे आमचे गणेश महाराज या ठिकाणी आहेत. त्यांच्यासाठी टाळ्या वाजवा. त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे काळे ते पण महाराज आहेत, ते पण माझ्याबरोबर आलेले आहेत. आणि सगळ्यांना आमचे रामदास दादा आणि मगाशी नाव वैद्य काका ना. काका मला दिसलीच नाही कुठं. काका बघू ना कुठे. काय काका, चला पूजेला. सुंदर छान. मला वाटलंच होतं तुम्ही काका असताल, कारण तसे दिसताय. म्हणजे नाही, छान छान काका. मी दिलगिरी व्यक्त करते की मी तुमचं नाव घेऊ शकले नाही. बाबांनी सांगितलं. तुम्हा सर्वांच्या चरण कमलावर या ठिकाणी कोटी कोटी अभिवादन करते. आणि आता बाबांचं चॅनल आहे नाही का, भक्ती गुरुकुल.
आणि खरोखर त्या बाळालाही या ठिकाणी बाबांची सगळी मुलं आहेत आणि माझी लेक कुळी कन्यापुत्र होती जे सात्विक सगळ्यांना आपल्याला काय हा सगळ्यांना अभिवादन करते आणि झालेली सेवा माझ्या कुलस्वामींच्या चरण कमलावर समर्पित करून सेवेला ज्ञानेश्वर अभंगामध्ये शेवटी म्हणतात तुका म्हणे माझं उदंड एवढे आणि नाचले मग पुढे माय बाबा देवा पाहता 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 श्रीमुख सुखावले सुख डोळे याची भूक नवजे माझ्या आणि एवढं जर देवा तुम्हाला दिलं ना तर देवा मी आनंदानं नाचन असा शेवटच्या चरणाचा अर्थ या ठिकाणी आहे. पुनश्च एकदा सगळ्यांना अभिवादन आणि या ठिकाणी सेवेला पूर्ण जय